की जर तुम्ही दुःखात असाल, त्रासात असाल, एखादं संकट मोठं आलेलं आहे, त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, तर दोन गोष्टी तुम्ही वाचा. एक म्हणजे भगवद्गीता आणि दुसरं म्हणजे शिवचरित्र. अशी कोणती गोष्ट जेव्हा घडते तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की सदा सहाय्यते. का आपण दैनंदिन आयुष्यात पण म्हणतो श्रीकृष्ण सदा साह्यते. अनेक जणांच्या स्टेटसला हो, व्हॉट्सअपला हो. आजकाल दिसतं. तू अधर्माच्या विरोधात लढ, हे तुझं काम आहे. तुझं काम म्हणजेच कार्य. तुझं कार्य हेच तुझं कर्म आहे बरोबर. आणि तुझा कर्म हाच तुझा खरा धर्म आहे. तुम्ही सगळ्यांनी अनुभवला असेल, तुमच्या बरोबर एखाद्याने तुमचं वाईट केलं की त्याचं वाईट होतं. 5 वर्षाचा एक मुलगा आहे त्यांच्या ओळखीतला, त्याला कॅन्सर झालाय. त्याचे काय कर्म आहे? बरोबर. मी कुठल्याच माणसाला त्रास दिलेला नाही, पण त्याच्याकडनं मला का त्रास होतो हे मला कधीच कळत नाही. खरंय खरंय. तर ह्याला प्रारब्ध म्हणतात. मग जर तुम्ही दुःखात असाल तर तुम्हाला अर्जुनासारखा बाउन्स बॅक करता आला पाहिजे. खरं या युद्धामध्ये बराच मोठा नरसंहार झाला. तर कृष्ण हा देव असून सुद्धा त्यांनी हे सगळं का थांबवलं नाही? प्राध्यापक डॉक्टर सचिन वाडेकर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मी स्वागत करते. आजपासून एका नवीन पॉडकास्ट सिरीजला सुरुवात होतीये आणि आजच्या या पॉडकास्टचा विषय आहे भगवद्गीता. आजच्या या पॉडकास्टमध्ये मी प्राध्यापक डॉक्टर सचिन वाडेकर सरांचं स्वागत करते. धन्यवाद नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद सर, तुम्ही थोडक्यात तुमची ओळख आपल्या प्रेक्षकांना करून द्या. नक्कीच. आपल्यापैकी अनेक जणांना माझ्याबद्दल माहिती आहेच. माझं नाव प्राध्यापक डॉक्टर सचिन वाडेकर. माझं बेसिकली शिक्षण जे आहे ते MBA इन HR, MBA इन मार्केटिंग, MBA इन फायनान्स आणि पुणे विद्यापीठातून PhD माझी ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये झालेली आहे. नुकत्याच नवीन शैक्षणिक जे धोरण आलेलं आहे त्याच्यात IKS या विषयाचा समावेश करण्यात आलेला आहे, इंडियन नॉलेज सिस्टीम. त्यामुळे ही संकल्पना माझ्या डोक्यात आली की तो विषय MBAच्या विद्यार्थ्यांना शिकवत असताना मी भगवद्गीतेवरती पॉडकास्ट केला पाहिजे. हा फक्त MBAच्या विद्यार्थ्यांपुरता मर्यादित न राहता समाजापर्यंत हा मेसेज गेला पाहिजे. मी स्वतः कॉर्पोरेट ट्रेनर असल्यामुळं अनेकदा कॉर्पोरेट कंपन्यातील लोकांना भगवद्गीतेवरती मी मार्गदर्शन करत असतो आणि सामान्य आयुष्यामध्ये भगवद्गीतेचा वापर करून आपण आपलं आयुष्य सुखकर कसं बनवू शकतो यावरती मी भाष्य करत असतो. तर ही सिरीज नक्कीच आपल्या सर्वांना आवडेल अशी मी अपेक्षा करतो. खूपच छान सर. मस्त. धन्यवाद. आजचा विषय पण इतका सुंदर आहे ना. बरोबर. आणि हा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी भगवद्गीता हे उत्तम माध्यम आहे. बरोबर. मुळात माझा पहिला असा प्रश्न आहे की भगवद्गीता म्हणजे नक्की काय? अगदी खरं आहे. मुळात भगवद्गीता हा जगभरातला सर्वात पवित्र ग्रंथ मानला जातो अगदी. आणि असं म्हणलं जातं की 5000 वर्षापूर्वी महाभारत घडलेलं होतं आणि हस्तिनापूर राज्य होतं हे आपण सर्वांनी अनेक साऱ्या वेबसिरीजमध्ये किंवा सिरियलमध्ये पाहिलेलं असेल. हस्तिनापूर राज्याला सुरुवातीला पांडू नावाचा राजा होता, ज्याला 5 पुत्र झाले, ज्यांना आपण पांडव म्हणून ओळखतो. धृतराष्ट्र नावाचा त्याच्यानंतर राजा झाला. पांडूचा काही कारणामुळे मृत्यू झाला आणि त्यानंतर धृतराष्ट्र नावाचा राजा झाला आणि या धृतराष्ट्रांना 100 मुलं होते. धृतराष्ट्र आंधळे होते. मुळात धृतराष्ट्र हा मोठा भाऊ आहे, परंतु तो आंधळा असल्यामुळं पांडूला राज्य दिलं गेलेलं आहे. सुरुवातीला पांडूने ते राज्य स्वीकारलेलं आहे. तो राज्य करत असताना त्याला नंतर काही कारणामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. नंतर ते धृतराष्ट्राला राज्य दिलेलं आहे. धृतराष्ट्र तिथला राजा बनलेला आहे. कालांतराने असं झालं की 5 पांडवांना आणि कौरवांना प्रशिक्षण देण्यासाठी आणि राज्यकारभाराचं शिक्षण देण्यासाठी पितामह भीष्म नावाची त्या कुळामधली व्यक्ती आहे, महान व्यक्ती आहे. हा जो कुळ आहे हा पूर्ण हस्तिनापूरशी निगडीत असलेला आहे आणि कुरूंचा कुळ असं त्याला म्हणलं जातं. त्यांची जी भूमी ती कुरुक्षेत्र आहे. आणि मग ह्यांचं शिक्षण चालू असताना लहानपणापासून यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात की आता पुढचा राजा कोण. पांडवांना कायम हे सांगितलं जातं की तुझे वडील आधी राजा होते, त्यामुळे पुढचा राजा तुमच्यापैकीच कोणीतरी बनलं पाहिजे. कौरवांना सांगितलं जातं की आता तुझे वडील राजा आहेत, त्यामुळे पुढचा राजा तूच बनला, तुमच्यापैकीच कोणतरी बनलं पाहिजे. आणि मग त्यातनं दुर्योधन आणि पांडवांमध्ये अर्जुन, बाकीचे 4 पांडव यांच्यात स्पर्धा सुरू होऊन जाते. ती लहानपणापासूनच त्यांच्यात लहानपणापासूनच ती स्पर्धा सुरू होऊन जाते. याच काळात द्रोणाचार्यांना इंट्रोड्यूस करून दिलं जातं आणि द्रोणाचार्य त्यांना युद्धाभ्यास शिकवायला लागतात. विविध अस्त्र त्यांना शिकवले जातात आणि हे शिक्षण सुरू असतानाच या द्रोणाचार्य, कृपाचार्य, पितामह भीष्म ही मातब्बर लोक यांना हे सगळं शिकवत असतात. यामध्ये एक दिवस एक मुलगा येतो, तो म्हणतो द्रोणाचार्यांना मला शिकवा. द्रोणाचार्य म्हणतात मी फक्त राजपुत्रांना शिकवतो, मी सूतपुत्रांना शिकू शकत नाही. आणि तो मुलगा म्हणजे महारथी कर्ण. आणि मग त्याला ते शिक्षण नाकारतात. नंतरच्या काळात महारथी कर्णाला
हे शिक्षण नाकारल्यानंतर महारथी कर्णाला असं वाटतं की द्रोणाचार्य ज्यांच्याकडून शिकलेले आहेत, पितामह भीष्म ज्यांच्याकडनं शिकलेले आहेत, त्या परशुरामांकडे जाऊनच मी शिक्षण घेतो ना. बरोबर. आणि मग तो काही गोष्टी खोटं बोलून परशुरामांकडे जाऊन हे शिक्षण घेतो. परंतु परशुरामांकडे हे शिक्षण घेत असताना परशुरामांना सत्य कळतं आणि परशुराम त्यांना श्राप देतात की ज्या वेळेस युद्धभूमीवरती तुला खऱ्या अर्थाने गरज पडेल या मी शिकवलेल्या युद्धाच्या अनेक साऱ्या गोष्टींची, त्यावेळेस तू त्या युद्धभूमीवरती अनेक अस्त्र वापरू शकणार नाही, त्याचे मंत्र तुला आठवणार नाही, विसर पडेल, त्याचा तुला विसर पडणार. आणि त्यानंतरच्या काळामध्ये ह्यासारखाच एकलव्य म्हणून पण तुम्हाला माहिती असेल, जे महाभारतातलं प्रचंड लोकप्रिय कॅरेक्टर आहे, तेही त्यांच्याकडे येतं गुरु द्रोणाचार्यांकडे. परंतु पांडवांवरती असलेलं प्रेम, कौरवांवरती असलेलं प्रेम राजपुत्रांनाच मी शिकवणार, त्यामुळं त्यांनाही तो शिकवत नाही. नंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, एकलव्य त्यांचा पुतळा तयार करतो आणि त्याचं प्रशिक्षण पूर्ण करतो. एकलव्य हा वरचढ ठरू नये म्हणून गुरुदक्षिणा द्रोणाचार्यांनी काय मागितलेली, त्याचा अंगठा मागितलेला आहे. तू विचार करून बघा, धनुष्यबाण चालवायचंय तर अंगठ्याशिवाय तर तू चालूच शकत नाही. आणि मग हे सगळं झाल्यानंतर एक वेळ अशी येते की आता युद्धाभ्यास करून झालेला आहे, मग जो अभ्यास केलेला आहे त्याची परीक्षा झाली पाहिजे. आणि हस्तिनापूरची मोठी अशी सभा भरलेली आहे आणि त्या हस्तिनापूरच्या सभेमध्ये भर मैदानावरती यांनी जो युद्धाभ्यास शिकलेला आहे याची परीक्षा असते. कौरव त्यांनी जे शिकलेलं आहे ते दाखवत असतात, पांडव जे शिकलेले ते दाखवतात, आणि आता पुढचा राजा कोण बनणार याची चर्चा पूर्ण प्रजेमध्ये सुरू आहे. नेमकं हे सुरू असताना पांडव जे आहेत ते कौरवांवरती भारी पडतात असं दिसतंय. गुरु द्रोणाचार्यांनी अर्जुन हा कशा पद्धतीने सर्वश्रेष्ठ धनुर्धारी बनेल हे यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेले आहेत. म्हणजे असंही म्हणलं जातं की त्यांचा जो अश्वत्थामा पुत्र आहे त्या अश्वत्थामा पुत्रावर सुद्धा त्यांनी बरंचसं दुर्लक्ष केलेलं आहे अर्जुनाला सर्वोत्तम धनुर्धारी बनवण्याकरता. मग ह्या युद्धाची जो युद्धाभ्यास केलेला आहे त्याची परीक्षा सुरू असताना कौरवांवरती पांडव भारी पडत आहेत हे ज्यावेळेस दिसतंय आणि अर्जुनाचा सामना कुणीच करू शकत नाहीये आणि अर्जुनाच्या नावाने जय जयकार सुरू झालेला आहे प्रजेमध्ये, याच वेळेस तिथे एंट्री होतीये कर्णाची. आणि अर्जुनाच्या बाणांना उत्तर देण्याची ताकद या कर्णामध्ये दिसते. आणि मग यावेळेस काय होतंय, दुर्योधनाला हे कळून चुकतं की कर्ण एवढं प्रशिक्षण घेऊन कुठून आलेला असेल, कर्ण अर्जुनाला उत्तर देऊ शकतो, म्हणजेच कर्णाचा फायदा आपल्याला भविष्य काळात होऊ शकतो. आणि म्हणून मग दुर्योधन त्या सभेमध्ये म्हणतो, ज्यावेळेस तिथं बाकीचे उपस्थित असलेले कृपाचार्य द्रोणाचार्य म्हणतात की हे राजपुत्रांचा राजाभ्यास चालू आहे, इथं राजपुत्रांनी जो युद्ध अभ्यास केलाय त्याची परीक्षा चालू आहे, बाकीच्यांना ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करण्याचा, सहभाग घेण्याचा अधिकार नाही. आणि त्यावेळेस मग ते पुढे येतो दुर्योधन आणि तो म्हणतो की माझ्याकडे असलेला अंग प्रदेश आहे, त्या अंग प्रदेशाचा मी याला राजा बनवतो आजपासून, आणि हा सुद्धा एका देशाचा राजा म्हणून, एका प्रदेशाचा राजा म्हणून ओळखला जाईल. त्यामुळे त्याला नंतरच्या काळात अंगराजकर्ण असं नाव पडलेलं आहे. आणि पुढे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे, कौरवांमध्ये आणि पांडवांमध्ये ह्या कुरघोडी सुरू राहतात. वरचढ कोण हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. पांडवांना कायम सांगितलं तर तुझे वडील राजा होते, तुम्हीच राजा बनले पाहिजे. कौरवांना सांगितलं होतं की तुझे वडील ज्येष्ठ असताना सुद्धा पांडूला आधी राजा केलं गेलं, तुझ्या वडिलांचा अधिकार आहे, तुझे वडील आंधळे असल्यामुळे त्यांना राजा केलं गेलं नाही. सगळं लहानपणापासून विष पेरलं गेल्यासारखं झालं. त्यांच्या मनात ह्या गोष्टी पेरल्या गेल्या. जसं आपल्या आजूबाजूला आपण बघतो की लोक सांगतात आणि त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. मुळात एका घरातल्या, एका कुटुंबातल्या ह्या गोष्टी आहेत. आता हे लहानपणापासून कसं होत गेलं त्याच्यामध्ये मला थोडंसं ऍड करावं वाटेल. जसे 4 युग होऊन गेलेत आपल्याला माहितीये, सतयुग आहे, त्रेतायुग आहे, द्वापार युग आहे, कलियुग आहे. सतयुगात देवलोक आणि राक्षस लोक, चांगले गुण वाईट गुण 2 लोकांमध्ये होते, देवलोक आणि राक्षस लोक. त्रेतायुगामध्ये ते 2 देशांमध्ये गेले, एक भारत असेल आणि रावणाची लंका असेल, प्रभू श्रीराम आणि मग तो रावणाची लंका. तेच हे जे आहे द्वापार युग, ह्याच्यामध्ये चांगले गुण वाईट गुण हे एका कुटुंबामध्ये गेलेले. आणि त्याच्यामुळं मग चांगले विचार करणाऱ्या लोकांमध्ये पांडवांचं नाव घेतलं जातं, चांगलं धर्माची बाजू त्यांनी धरलेली आहे, आणि अधर्म करणाऱ्यामध्ये कौरवांचं नाव घेतलं जातं. आणि शेवटी हे कलियुग आहे ज्यात एका व्यक्तीमध्ये आपल्यात चांगले गुण पण आहेत आणि वाईट गुण पण आहेत. मग हे अर्थात परत एकदा त्या मुद्द्याकडे वळायचं झालं तर चांगले गुण आणि वाईट गुण एकाच कुटुंबातील 2 लोकांमध्ये असल्यामुळे याचा परिणाम असा झाला, कौरवांनी बऱ्याचदा पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला. अशा त्यात शकुनी मामा होते, त्यांची एक वेगळीच कथा आहे, ती पुढे कधीतरी एखाद्या पॉडकास्टमध्ये घेऊ. परंतु शकुनी मामांनी कौरवांना बऱ्याचशा गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यांना बरंचसं फितवलं असं मी म्हणेल. आणि याचाच परिणाम असा झाला की त्यांचा राजवाडा जळाला गेला. त्यानंतर त्यांना 12 वर्षाचा वनवास झालेला आहे. द्रौपदीचं वस्त्रहरण हाही त्यातला एक महत्वाचा कळीचा मुद्दा आहे, मोठा पार्ट आहे.
आणि त्याचबरोबर हे सगळ्या गोष्टी घडत असताना सरते शेवटी झालंय असं की अज्ञातवासातून परत आल्यानंतर ज्या वेळेस श्रीकृष्ण हे मध्यस्थी करायला जातात, श्रीकृष्णाची बहीण जी सुभद्रा आहे हो. ती सुभद्रा अर्जुनाला दिलेली आहे, अर्जुनाची पत्नी आहे सुभद्रा, आणि त्यांचा मुलगा जो आहे तो अभिमन्यू आहे. तर श्रीकृष्ण मध्यस्थी करायला जातात आणि कौरवांच्या दरबारामध्ये श्रीकृष्ण म्हणतात की तुमचा जेवढा अधिकार आहे तेवढाच पांडवांचा सुद्धा अधिकार आहे या राज्यावरती, परंतु आम्हाला जास्त काही नकोय, की एक छोटीशी 5 गावं जमीन दे, 5 गावांची जी जमीन आहे त्यांना दे पांडवांना, 5 पांडवांना, 5 पांडव तिथं राहतील, हस्तिनापूरमध्ये ढवळाढवळ करणार नाही, हस्तिनापूरचं राज्य आम्हाला नको. परंतु तोपर्यंत दुर्योधनाचा अहंकार अशा लेवलला गेला असतो की दुर्योधन म्हणतो की 5 गावं तर सोडून द्या, सुईच्या टोका इतकी जमीन पण नाही देणार. आणि मग ती आज्ञा दिलेली आहे की ह्याला श्रीकृष्णालाच कैद करा. आणि मग श्रीकृष्ण त्याला त्याचं विश्वरूप दाखवतात आणि तिथून निघून जातात आणि आता युद्ध अटळ असं सांगतात. आणि त्यानंतर मग ती युद्धाची तयारी सुरू होते. युद्धाची तयारी जेव्हा सुरू झालेली आपण इतिहासाच्या पानांमध्ये डोकावून बघतो, पिढ्यानपार भगवद्गीता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेली. इतिहासाच्या पानांमध्ये जर डोकावलं तर जवळपास 40 लाख लोक ह्या युद्धामध्ये सहभागी झालेले. 15 लाख लोक हे पांडवांकडून आणि 25 लाख लोक हे कौरवांकडून आहेत. आणि एक मजेशीर गोष्ट अशी, श्रीकृष्ण तर देव आहेत, ते प्रण घेतात की मी युद्धात सहभाग घेणार नाही, परंतु श्रीकृष्णाची नारायणी सेना कोणाकडे जाणार याच्यावरती प्रश्नचिन्ह असतो. आणि मग कौरवांकडनं पांडवांकडनं दोघांकडनं चढावड लागलेली असती. आणि योगायोगाने पांडवांमध्ये अर्जुनाला पहिल्यांदा श्रीकृष्ण म्हणतात की तुला काय पैसे, तुला एक नारायणी सेनेचा श्रीकृष्ण हवाय का सबंध नारायणी सेवा हवी आहे. परंतु त्यावेळेस हे जे महत्वाचे निर्णय असतात ना आपल्या पण आयुष्यात घेताना, की राईट सिलेक्शन, अर्जुनाने योग्य सिलेक्शन केलेलं आहे, अर्जुनाने श्रीकृष्णाची निवड केली आहे. आणि एवढी भव्य दिव्य नारायणी सेना ज्यांनी प्रत्येक युद्धामध्ये यश मिळवलेलं आहे, त्या नारायणी सेनेला भारतामध्ये काय अखंड भारतामध्ये हरवणं अवघड आहे, त्या नारायणी सेनेला अर्जुन सोडून देतो. कौरवांकडे ही नारायणी सेना लढते आणि मग शेवटी तो युद्धाचा दिवस उजाडतो. 18 दिवस हे पूर्ण युद्ध चाललेलं आहे. पहिल्या युद्धाच्या दिवशी ज्या वेळेस शंखनाद केला जातोय आणि शंखनाद झाल्यानंतर इकडं कौरवांकडून आणि पांडवांकडून दोन्ही बाजूने आता सैनिक एकमेकांना भिडणार, घोड्यावरून घोडस्वार येणार, रथातले लोक एकमेकांबरोबर लढणार, हत्तीवरचे लोक एकमेकांबरोबर लढणार, बाणांचा वर्षाव होणार. शंखनाद झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी सुरूच होणार. आणि इकडनं काही लोक निघालेले आहेत कौरवांकडून, पांडवांकडून काही लोक निघालेले आहेत. आणि अर्जुन श्रीकृष्णांना म्हणतो की तुम्ही रथ थांबवा. आणि मग श्रीकृष्ण म्हणतो की तू असं का म्हणतोयस रथ थांबवा. त्यावरती अर्जुनाने रथ थांबवल्यावरती पूर्ण पांडवांची सेना रथ थांबवते. अर्जुन थांबलाय, पांडवाची सेने रथ थांबवल्या म्हणून सगळी कौरव सेना पण रथ थांबवते. 25 लाख विरुद्ध 15 लाखाचं हे युद्ध आहे. आणि मग अर्जुन त्याच्या हातातलं जे गांडीव धनुष्य आहे ते खाली ठेवतो आणि अर्जुन म्हणतो की हे कृष्णा, हे वासुदेवा, तो वासुदेवा म्हणायचा, हे वासुदेवा, मला हे युद्ध लढताना प्रचंड दडपण आहे आणि मी खूप द्विधा मनस्थितीत आहे. त्यावर श्रीकृष्ण म्हणतो की तू का द्विधा मनस्थितीत आहे. तर तो म्हणतो की समोर जे आहे लहानपणापासून ज्यांच्या अंगा खांद्यावरती खेळतो ते पितामह भीष्म माझ्या विरोधात उभे आहेत, कारण त्यांनी राजधर्माचं पालन करायचं ठरवलंय आणि आज हस्तिनापूरचं राज्य कौरवांकडे, त्यामुळे ते तिकडनंच लढणार. ज्या द्रोणाचार्यांनी मला धनुर्विद्या शिकवली, जगातला सर्वोत्तम धनुर्धर बनवलं, ते आज माझ्या समोर उभे आहेत. जे कृपाचार्य माझ्या समोर उभे आहेत, कौरव जे माझेच भाऊ आहेत ते माझ्या समोर उभे आहेत, माझ्या इतकाच धुरंधर असलेलं कर्ण माझ्या समोर उभा आहे, तर ह्यांच्या विरोधात मी नाही लढू शकत मला. आणि हे युद्ध म्हणजे अशी गोष्ट आहे की हे लढलो तरी जिंकून काय होणार आहे, बरोबर, मी हारणारच आहे. आणि मग यावेळेस त्याला मार्गदर्शन करताना एक छोटीशी गोष्ट श्रीकृष्ण सांगतात की तू म्हणतोयस ते तुझ्या विरोधात उभे आहेत आणि हे सगळे आपलेच आहेत. ते जर आपले असते तर ते तुझ्या सोबत उभे असते, विरोधात नसते. एक्झॅक्टली. आणि मग ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत 18 दिवस, या 18 दिवस सांगितलेल्या गोष्टी महर्षी वेदव्यास यांनी श्री गणेशा थ्रू, श्री गणेशांच्या कृपेने ह्या सगळ्या लिहिल्या गेल्या. आणि याच्यात सगळ्या आयुष्य एखाद्या व्यक्तीने कसं जगलं पाहिजे, आयुष्य का जगावं, एखाद्या व्यक्तीचा जन्म का होतो, एखाद्याचा मृत्यू का होतो, हिंदू प्रथेप्रमाणे माणसाच्या आयुष्यामध्ये आत्मन काय आहे, भ्रमण काय आहे, माणसाने कशा पद्धतीने त्याच्या आयुष्यात जगलं पाहिजे, कर्म काय असतं,
कर्माचं फळ कशा फळ पद्धतीने कसं? मिळतं, कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवली पाहिजे का नाही ठेवली पाहिजे, या सगळ्या गोष्टी ज्यात मांडलेल्या आहेत, दिलेल्या आहेत, ती म्हणजे भगवद्गीता. अगदी. आणि ह्या भगवद्गीतेचा फायदा आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात करून घेऊ शकतो आणि प्रचंड पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. फार सुंदर सांगितलं. म्हणजे अक्षरशः आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं अख्खं ते महाभारत घडलेलं आणि तो बरोबर. सगळा प्रसंग, युद्धाचा जो प्रसंग उभा राहिला, बरोबर. फारच छान पद्धतीने तुम्ही सांगितलं आज. तर या सगळ्या भगवद्गीतेमध्ये अशी कोणती गोष्ट जेव्हा घडते तेव्हा श्रीकृष्ण म्हणतात की सदा सहाय्यते? बरोबर. आता ह्यामध्ये आपल्याला बऱ्याच वेळेला असं दिसतं बघा, आपण दैनंदिन आयुष्यात पण म्हणतो श्रीकृष्ण सदा साह्यते. अनेक जणांच्या स्टेटसला हो, व्हॉट्सअपला हो. आजकाल दिसतं श्रीकृष्ण सदा साह्यते. मुळात आहे ना, ह्या सगळ्या गोष्टी अशा आहेत की असं म्हणलं जातं की श्रीकृष्णच परमपरमेश्वर आहे. आणि हे का म्हणलं जातं याचं मी तुम्हाला एक उदाहरण देतो. बरं. बघा, मजा अशी आहे की कौरव पांडवांचं युद्ध होण्यापूर्वी श्रीकृष्ण जे आहेत ते गेलेले आहेत कौरवांकडे. हो. त्यांनी, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, मध्यस्थी करण्याचा अगदी, प्रयत्न हो, केला. तेव्हा केला होता. आणि तिथं गेल्यानंतर त्यांना बंदी बनवलं गेलं. हम्म. श्रीकृष्णाने विश्वरूप दाखवलं, हो. ते सुटून गेले. याच्यामध्ये काय झालेलं आहे, हे गेल्यानंतर कौरवांनी सगळ्या ज्योतिषांना बोलवलंय. हम्म. ज्योतिषांना बोलवलेलं आहे, सगळी सभा भरलेली आहे आणि त्या भर सभेमध्ये दुर्योधन विचारतोय सगळ्यांना, ज्योतिषांना, की तुम्ही मला सांगा, जर आत्ता युद्ध केलं पांडवांबरोबर तर कोण जिंकेल? हम्म. आणि त्याच्यावरती हे सगळे ज्योतिष म्हणतात की आम्ही 100% खात्री देऊन सांगतो, हस्तिनापूरचा पुढचा राजा तू असशील. बरं. एवढं सांगितल्यानंतर युद्धाला सुरुवात होती. हा. 10 दिवस होऊन जातात आणि 11व्या-12व्या दिवशी कौरवांना भीती वाटायला लागतीये की आपण की हरलो. आपल्या सैनिकांचा नरसंहार झालेला आहे आणि आपण कदाचित हारू शकतो. हम्म. ते परत एकदा त्या ज्योतिषांना बोलून आणतात त्याच सभेमध्ये आणि विचारलं जातात, तुम्ही तर सांगितलं होतं हम्म. की कौरव जिंकतील हम्म. आणि आता असं दिसतं की पांडव जिंकतात, असं का? हम्म. मग त्यावरती ते ज्यावेळेस बघतात सगळ्या गोष्टी, ते म्हणतात त्या युद्धभूमीवरती कुणीतरी आहे जो ग्रहांची आणि नक्षत्रांची दिशा बदलतोय. बरं. तो म्हणजे श्रीकृष्ण. आणि अर्थात तो म्हणजे श्रीकृष्ण. अगदी. म्हणजे त्याही काळामध्ये आणि आजही एक व्यक्ती अशी आहे जी ही सगळ्या गोष्टींची, त्यांनी जर ठरवलं तर ग्रहांची नक्षत्रांची दिशा अगदी. बदलू शकते. आणि शेवटी काय आहे ना, सगळ्या गोष्टी कनेक्टेड असतात. बरोबर. माझ्या आयुष्यामध्ये किंवा तुमच्या आयुष्यामध्ये एखादा व्यक्ती येतोय आणि जातोय, तर ह्या सगळ्या गोष्टी कनेक्टेड आहेत. Connected, अगदी. त्यामुळे ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणार आहेत. फक्त आपले कर्म आपण चांगले ठेवावेत बरोबर. असं म्हणलं जातं मोठ्या मोठ्या लोकांकडनं, आणि आम्ही तेच म्हणतो. म्हणून आणि शेवटी तुम्ही जर दुःखात असाल, त्रास होत असेल, किंवा मी पॉडकास्टला येण्यापूर्वी मी जेव्हा विचार करतो की माझी तयारी झाली आहे का, माझ्या डोक्यात एक गोष्ट क्लिअरली येते, श्रीकृष्ण सदा साह्य. अगदी. कारण हा त्यांच्यावर पॉडकास्ट आहे तर आपोआप निघणार आहेत गोष्टी. नो डाऊट छानच होणार आहे. छानच होणार आहे. तर आता तुम्ही जस्ट कर्माचा उल्लेख केलाय, तर बरोबर. कर्माचा सिद्धांत नेमका काय असतो? मुळात आहे ना, कर्म ही खूप छान संकल्पना आहे. बरं, ही संकल्पना येते पण भगवद्गीतेमधून. ज्या वेळेस युद्धभूमीवरती अर्जुन म्हणतो की माझ्याकडनं लढणं होणार नाही आणि मी हे युद्ध जिंकलो तरी काही फायदा होणार नाहीये, कारण मी अशा राजाचा राजा बनणार आहे, अशा राज्याचा राजा बनणार आहे जे राज्य जिंकण्यासाठी मी माझ्याच भावांना हरवलेलं आहे. बरोबर. आणि त्यामुळं मला हे युद्ध लढावंच वाटत नाहीये. मग त्यावरती श्रीकृष्ण अत्यंत उत्तम उत्तर देतात की हे अर्जुन, तू लक्षात घे, तू एक क्षत्रिय आहेस. क्षत्रियाचं काम काय? अधर्माच्या विरोधात लढणं. बरोबर. त्यामुळं तू तुझं काम पूर्णत्वाला घेऊन जा. तू अधर्माच्या विरोधात लढ, हे तुझं काम आहे. तुझं काम म्हणजेच कार्य. तुझं कार्य हेच तुझं कर्म आहे. बरोबर. आणि तुझा कर्म हाच तुझा खरा धर्म आहे. धर्माची संकल्पना ही सांगितलेली आहे श्रीकृष्णाने. कर्माचं पालन करणे म्हणजे धर्म सांभाळणे, धर्माचं पालन करणे. केवढी मोठी गोष्ट बोलून गेल्यात ते. बरोबर. आणि ही संकल्पना सांगत असताना त्यांनी श्रीकृष्णाला जो श्लोक सांगितला तो भगवद्गीतेत अत्यंत उत्तम पद्धतीने लिहिलेला आहे. कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुभूर्मा संगो सत्व कर्मणी. याचा अर्थ त्यांनी काय सांगितलेला आहे की अर्जुन, तुझं काम आहे, तू युद्धभूमीवरती तुझं कार्य कर्म पूर्णत्वाला घेऊन जा, क्षत्रिय धर्माचं पालन कर. बरोबर. त्याचं काय फळ येईल याची चिंता करू नको. आपण चिंता करतो ना, काय करू, अभ्यास करून, असं मी नापासच होणार आहे. तू अभ्यास कर, रिझल्ट काय येईल याचा विचार करू नको. मी काय करू, एखादी डिग्री घेऊन असंही मला जॉब नाही मिळणार आहे. तू ती डिग्री प्रॉपर घे, रिझल्ट काय येईल याचा विचार करू नको. तू तुझ्याकडून 100% तुझ्याकडून 100% दे.
मी हा टास्क करून काय करू, या टास्कचा आउटकम चांगलं येईल का वाईट येईल हे मला माहित नाही. त्यामुळे म्हणून असं म्हटलं आता की कर्म करत राहा, अगदी. फळाची अपेक्षा करू नको. आणि मला एका पॉडकास्टमध्ये आहे ना असंच विचारण्यात आलेलं होतं की तुम्ही म्हणताय चांगलं कर्म केलं तर त्या व्यक्तीत चांगलं होणार आहे, कलियुग आहे. मी त्यात त्यांना असं म्हटलं होतं की जे 4 युग होऊन गेले त्यात कलियुग आहे आणि श्रीकृष्णाचा 10वा अवतार ह्या युगात येणार आहे जो की कल्की अवतार असणार आहे. आणि हे युग तर मी डोळ्यांनी अनुभवलं, तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं असेल. तुमच्या बरोबर एखाद्याने तुमचं वाईट केलं की त्याचं वाईट होतं. कारण कर्म त्याचे कर्म त्यांनी खराब केले की त्याचं वाईट. आणि किंबहुना आपणही जर चुकीचे कर्म केले तर आपलं वाईट होणार. त्यात त्यांनी मला उलटा प्रश्न विचारला की त्यांनी असा प्रश्न विचारला होता मला की 5 वर्षाचा एक मुलगा आहे त्यांच्या ओळखीतला, त्याला कॅन्सर झालाय, त्याचे काय कर्म आहेत. आणि त्यावरती मी त्यांना मग परत तेच श्रीकृष्णाने कदाचित ते उत्तर मला समजावलं असेल, मी तर कुठं वाचलेलं नाहीये. त्यावरती त्यांना मी एका शब्दात उत्तर दिलं, प्रारब्ध. ज्या वेळेस एखाद्या 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या 10 वर्षाच्या व्यक्तीला अशा गोष्टी घडतात किंवा आपण कधीही कोणाचं वाईट केलेलं नसतं पण आपल्या बरोबर वाईट होतं, मी कुठल्याच माणसाला त्रास दिलेला नाही पण त्याच्याकडनं मला का त्रास होतो हे मला कधीच कळत नाही, तर याला प्रारब्ध म्हणतात. तर प्रारब्ध ही संकल्पना काय, तर गेल्या जन्माच्या कर्माची फळ. श्रीकृष्ण असं सांगतात किंवा भगवद्गीता असं सांगते की माणसाचा जन्म होतो आणि त्याचा मृत्यू होतो. शरीर हे नाशवंत आहे परंतु आत्मा नाही. आत्मा प्राणवायू तो सोडला जातो शरीरातून, आत्मा बाहेर निघते आणि दुसऱ्या शरीरात जाते. एखाद्या व्यक्तीने त्याच्या उभ्या आयुष्यामध्ये जे काही कर्म केलेले आहेत ते जर चुकीचे केलेले असतील आणि त्या जन्मात त्याचं फळ त्याला मिळालेलं नसेल तर पुढच्या जन्मात त्याला भोग भोगल्याशिवाय सुटका नाही. म्हणून चांगली कर्म करा. म्हणून मागच्या जन्मात तर आपण काय केलं आपल्याला माहिती नाही. आता जर तुम्हाला त्रास होतोय तर ते प्रारब्ध आहे, मागच्या जन्माची कर्माची फळ आहेत. पुढच्या जन्मात तुम्ही काय करणार ते माहिती नाही. त्यामुळे किमान ह्या जन्मामध्ये तुम्ही प्रयत्न करा चांगले कर्म करण्याचा, त्याचा फायदा तुम्हाला निश्चितपणे ह्या जन्मात होईलच. आणि म्हणून त्या श्लोकाचं पालन आपण केलं पाहिजे आणि त्या संकल्पना मानल्या पाहिजे. फारच छान आणि सोप्या शब्दात तुम्ही कर्माचा सिद्धांत सांगितला. तर जसं तुम्ही सांगितलं की कलियुग आता चालू आहे, तर बरेचसे जण आजकाल स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या गोष्टींवर लढत असतात. बरोबर. तर जेव्हा माणूस दुःखात असतो त्यावेळेस भगवद्गीता सावरण्यासाठी कशी उपयोगाला पडते? अगदी खरंय. यातला एखादा प्रसंगच सांगेल मी तुम्हाला महाभारतातला, आणि त्यातून मला सांगायला आवडेल की एखादा माणूस काय, आजकालचं जीवन आपलं असं आहे, प्रचंड त्रास आहे प्रत्येकाला, जेन झी स्पेशली, त्यांना तर स्ट्रेस, डिप्रेशन नावाच्या संकल्पना आहेत खूप. मी निनादजी बेडेकरांना प्रचंड ऐकलेले आजपर्यंत, इतिहास अभ्यासक. ते कायम म्हणायचे की जर तुम्ही दुःखात असाल, त्रासात असाल, एखादं संकट मोठं आलेलं त्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे, तर 2 गोष्टी तुम्ही वाचा. एक म्हणजे भगवद्गीता आणि दुसरं म्हणजे शिवचरित्र. आणि ह्या 2 गोष्टी मी वाचल्या तेव्हा मला ह्या गोष्टी बोलायला बरं वाटतं. यातला एक छोटा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. 18 दिवस हे महाभारताचं युद्ध चालू आहे. 18 दिवसामध्ये 12व्या दिवसापर्यंत काही अशा घटना घडत आलेल्या आहेत की कौरव चांगला प्रयत्न करत आहेत आणि याच्यामध्ये पितामह भीष्म जे आहेत त्यांचा मृत्यू झालेला आहे. नवीन सेनापती कौरवांनी केलेले द्रोणाचार्यांना. आणि द्रोणाचार्य म्हणजे ज्यांनी अर्जुनाला शिकवलं ते द्रोणाचार्य, कौरवांना पांडवांना शिकवलं ते द्रोणाचार्य. मग त्या दिवशी जे व्यूहरचना केली जाते त्या युद्धभूमीवरती ते चक्रव्यूह. बरं, आता हे चक्रव्यूह भेदणं कोणाकोणाला माहितीये? हे कर्णाला माहितीये, द्रोणाचार्यांना माहितीये, पितामह भीष्मला माहितीये, हे अर्जुनाला माहितीये. आणि पांडवांमध्ये अर्जुनाबरोबर हे जे आहे त्याचा मुलगा जो आहे अभिमन्यू ह्याला माहिती. बरं, अभिमन्यूला कसं माहिती याची पण एक स्टोरी आहे. अभिमन्यू ची आई म्हणजे सुभद्रा. ज्यावेळेस सुभद्रा गर्भवती, श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा ती अर्जुनाची पत्नी आहे. आणि सुभद्रा ज्यावेळेस गर्भवती त्यावेळेस अर्जुन एक दिवस इथून सांगतो की आज मी चक्रव्यूह भेदायचं कसं हे शिकलोय. आणि अर्जुन ज्यावेळेस वर्णन करतो की चक्रव्यूहाच्या आत कसं जायचंय त्यावेळेस सुभद्राच्या गर्भात असलेला तो अभिमन्यू हे सगळं ऐकतोय. आणि नेमकं काय होतंय, ज्या वेळेस त्यातून बाहेर कसं पडायचं हे अर्जुन सांगणार तोपर्यंत सुभद्रा ती आई झोपी जाते. त्यामुळे गर्भातलं बाळही झोपतं. बरोबर. आणि त्यामुळे अभिमन्यू हा असा व्यक्ती की ज्याला आत कसं जायचं हे माहितीये परंतु त्याला बाहेर कसं यायचं हे माहित नाही. आणि ते चक्रव्यूह त्या 12व्या दिवशी 13व्या दिवशी त्याची रचना केली जाते चक्रव्यूहाची. अर्जुनाला मुद्दामून भरकटवलं जातं आणि त्या चक्रव्यूहामध्ये चक्रव्यूह भेदायचं कसं, नाहीतर पांडव त्या दिवशी
प्रचंड नुकसान होणार. हो. आणि म्हणून ते भेदण्यासाठी अभिमन्यू हा त्या चक्रव्यूहामध्ये जातो. त्या अभिमन्यूला त्या चक्रव्यूहामध्ये निशस्त्र असताना मारलं जातं. आपण सगळ्यांनी रथाचं चाक हातात अगदी, घेऊन हो. लढणारा अभिमन्यूचा फोटो पाहिला असेल. 16 वर्षाचा हा वीर अभिमन्यू, अगदी. त्याच्याबद्दल मलाही प्रचंड बऱ्याचदा दुःख वाटतं की ह्याला शस्त्र नसताना नव्हतं मारायला पाहिजे, पण त्याला मारलं गेलं. कर्णाकडून मारलं गेलं, दुर्योधनाकडनं मारलं गेलं, द्रोणाचार्यांकडनं मारलं गेलं आणि बाकीच्या अनेक योद्ध्यांकडनं मारलं गेलं. ते चुकीचं घडलं. मग त्या 13व्या दिवशी मात्र अर्जुन प्रचंड दुःखात आहे. माझा मुलगाच नाही राहिला, मी कशाला लढू हे युद्ध, मी का केला हा 8 तास लढण्याचा युद्ध. आणि त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला ह्या सिद्धांत समजून सांगतायत. त्यावेळेस तुम्ही विचार करा ना की एखाद्याचा मुलाचा मृत्यू झाला, तो माणूस किती दुःखामध्ये असेल. आणि वेळ पण अशी आहे की त्याला युद्धभूमीवर लढायचंय, पण मुलाचा मृत्यू झालेला आहे. मग त्यावेळेस श्रीकृष्ण त्याला ज्या गोष्टी समजून सांगतायत आणि मग त्यावेळेस ते म्हणतात की हे अर्जुना, ही पण वेळ निघून जाईल. आणि त्याच्या फक्त दृष्टिकोनात एक छोटासा बदल ते करतात आणि त्याला मग रिअलाइज करून देतात. जो 12व्या दिवसापर्यंत अर्जुन कन्फ्यूज आहे, द्विधा मनस्थितीत आहे, इमोशनल ट्रॉमामध्ये, मी लढू का नको लढू, लढू का नको लढू, सगळे आपलेच समोर आहेत. त्या दिवशी मग श्रीकृष्ण सगळ्या गोष्टी परत रिपीट करतात. तुझ्याबरोबर काय काय झालंय, तुला अज्ञातवासात जावं लागलं, तुला 12 वर्ष निघून जावं लागलं, द्रौपदीचं वस्त्र हरण केलं गेलं आणि अरे अक्षरशः तुझ्या मुलाला मारलं. या अधर्मी लोकांना तू आपलं म्हणतो, तू तुझा क्षत्रिय धर्म दाखवू शकत नाही. आणि श्रीकृष्ण ज्यावेळेस त्याला हे म्हणतात की अरे ही वेळ निघून जाईल दुःखाची, पण तुला तुझ्या क्षत्रिय धर्माचं पालन करावं लागेल. त्याच्यानंतर पुढे 6 दिवसामध्ये युद्ध संपलं. 6 दिवसात, जिथं वाटते 12व्या दिवसापर्यंत कदाचित कौरव जिंकतील आणि पांडव हरतील, हो नाही चालू आहे. त्यानंतर अर्जुनाने जो त्याचा रुद्र अवतार दाखवलेला आहे आणि ज्या पद्धतीने अर्जुन लढलाय याची नोंद इतिहासामध्ये आहे. आणि मग त्यांनी द्रोणाचार्य असतील, कर्ण असेल, दुर्योधन असेल, कोणाला सोडलेलं. आणि 25 लाखाची सेना असणाऱ्याला अर्जुनाने हरवलेलं आहे आणि महाभारत जिंकलेल्यानंतर प्रचंड मोठा काळ हे हस्तिनापुरावरती राज्य देखील केलेलं आहे. त्यामुळे जर तुम्ही दुःखात असाल तर तुम्हाला अर्जुनासारखा बाउन्स बॅक करता आला पाहिजे. आणि श्रीकृष्णाने सांगितलेली महत्वाची गोष्ट, ही वेळ निघून जाईल हे लक्षात ठेवलं पाहिजे. दुःख, एन्झायटी, टेन्शन, स्ट्रेस कधीही परमनंट नसतं. तुम्हाला त्याच्यावर लढता आलं पाहिजे, भिडता आलं पाहिजे, तुमच्यातला अर्जुन जागा झाला पाहिजे आणि त्यासाठी तुमच्याकडे श्रीकृष्णासारखा एकतरी मेंटॉर असला पाहिजे. खरंच सुंदर. पण खरंच भगवद्गीतेतले असे प्रत्येक श्लोक आपल्या आजच्या प्रॅक्टिकल लाईफमध्ये किती उपयोगी पडतात हे अगदी उदाहरणासकट इतकं सुंदर पद्धतीने सांगितलं आहेत ना. बरोबर. छान. तर माझा असं शेवटचा एक प्रश्न आहे की या युद्धामध्ये बराच मोठा नरसंहार झाला, तर कृष्ण हा देव असून सुद्धा त्यांनी हे सगळं का थांबवलं नाही? सुरुवातीला मला हा प्रश्न पडला होता बराच काळ. त्यानंतर भगवद्गीता वाचायला घेतल्यानंतर मला याचं उत्तर मिळालं. श्रीकृष्ण मुळात देव आहे आणि त्यांना हे युद्ध थांबवता आलं असतं कधी. तर लोक म्हणतात की त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला का, तर हो, श्रीकृष्णाने हे युद्ध थांबवायचा प्रयत्न केला. तर पहिला प्रयत्न काय, श्रीकृष्ण स्वतः कौरवांच्या दरबारात गेलेत. ते म्हणतायत की तुम्ही फक्त 5 गावं द्या, जास्त काही नको, आणि आम्ही नाही मागणार, पांडव काही मागायला येणार नाही, 5 गावात सुखाने राहतील. परंतु कौरवाने त्यांनाच बंदी बनवलंय. जिथे त्याला 5 गावं देणं अत्यंत सोपं होतं. एवढा मोठा राजा असते ना पुढचा, 5 गावं काय मोठी गोष्ट आहे. परंतु त्यांनी काय केलेलं आहे, त्यालाच बंदी बनवले. मग तिथं श्रीकृष्णाने त्याचं विश्वरूप दाखवलं. श्रीकृष्ण तिथून निघून गेले आणि युद्ध हाटळे हे सांगून गेले. बरं, एवढं होऊनही श्रीकृष्णांना असं वाटत होतं की हे युद्ध थांबावं. म्हणून ह्या कौरवांमधला सगळ्यात प्रबळ व्यक्ती कोण आहे, तर महारथी कर्ण आहेत. दुसऱ्या दिवशी हेच कर्ण, अंगराज कर्ण हे श्रीकृष्णांना भेटायला जातात. बरं, श्रीकृष्ण हा दुसऱ्या एका राजाला भेटायला गेला असतो दुसऱ्या राज्यामध्ये. तिथं महारथी कर्ण भेटायला जातो. त्यांना म्हणतो की काल दुर्योधनाने भर दरबारात तुमचा अपमान केला, तुम्ही 5 गावं मागायला आलते, मला ते बरं नाही वाटलं. वासुदेवा, मी माझ्या मित्राच्या वतीने माफी मागतो, असं आहे बरं का उल्लेख. आणि मग श्रीकृष्ण परत तिथे एकदा प्रयत्न करतात हे युद्ध थांबवण्यासाठी. आणि श्रीकृष्ण म्हणतात की चल, आज मी तुझ्या रथामध्ये येणार. आणि मग परिस्थिती अशी आहे की महारथी कर्ण, अंगराज कर्ण, एका देशाचा, एका प्रदेशाचा राजा हा रथ चालवतोय आणि त्याच्या पाठीला पाठ लावून श्रीकृष्ण बसले. आणि मग श्रीकृष्ण सांगायला सुरुवात करतात, एक गोष्ट लहानपणापासून तुला कधीच सांगितली गेलेली नाहीये. तुझ्यामध्ये हे राजपुत्रासारखे जे गुण आहेत त्याचं कारण हे
की माँ कुंती जी आहे त्या कुंतीचे 5 पांडव हे पुत्र आहेतच, परंतु त्याचा पहिला पुत्र जो आहे तो तू आहेस. हे ऐकता क्षणी कर्ण रथ रोखतो आणि कर्णाचे डोळे भरून येतात आणि कर्ण म्हणतो की मग ज्या वेळेस मी त्या गुरुकुलात द्रोणाचार्यांकडे शिकायला गेलो त्यावेळेस तुम्ही एका नाही सांगितलं मला. ज्या वेळेस त्या हस्तिनापूरच्या राजपुत्रांची परीक्षा सुरू होती, जेव्हा त्यांनी युद्धाभ्यास करून आले त्यावेळेस तुम्ही मला एका नाही सांगितलं, तुम्ही मला आज हे का सांगताय. मग त्यावेळेस परत श्रीकृष्णाची समजूत घालण्याचा प्रयत्न करतात, तू अधर्माच्या बाजूने उभा आहेस, तू धर्माचं पालन नाही करत आहेस. ज्या लोकांनी चुका केलेल्या आहेत, द्रौपदीचं वस्त्रहरण केलं, पांडवांना मारण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या बाजूने तू उभं राहिलायस. हा अधर्म आहे तुझे हे 5 पांडव तुझे भाऊ आहेत, तू हे युद्ध सोड, पांडवांकडून ये, हस्तिनापूरचा राजा बनवण्याची जबाबदारी मी घेतो, तुला हस्तिनापूरचा राजा बनवला जाईल. तुझा सेनापती असेल युधिष्ठिर, तुझ्यासाठी युद्ध लढायला जाईल अर्जुन, आणि ह्या सगळ्या जगावरती तू राज्य करशील, तुला आम्ही राजा बनवतो कारण तू ज्येष्ठ बंधू आहेस. पांडवांना आनंद होईल ज्यावेळेस त्यांना कळेल की तू त्यांचा थोरला भाऊ आहेस. आणि मग थोडा विचार करून कर्ण म्हणतो, तुम्ही सांगताय खरंय, परंतु ज्या ज्या वेळेस माझा अपमान झालाय त्या वेळेस माझ्या सोबत उभा असणारा दुर्योधन आहे आणि तो माझा, त्याला मी परम मित्र मानलेलं आहे. आणि ज्या दिवशी त्यांनी मला अंग या राजाचं राज्य दिलेलं आहे आणि या राज्याचं राजा केलेलं आहे मला, या प्रदेशाचं, त्याच दिवशी मी त्याला शब्द दिलेला आहे की मी तू जे म्हणशील ते करेल, मी मैत्री जपेल. आणि कर्ण म्हणतो, माझ्या दृष्टीने दिलेला शब्द पाळणे आणि मैत्री जपणे हा खरा धर्म आहे. तुम्ही तुमच्या धर्माचं पालन करा, मी माझ्या धर्माचं पालन करेल. माझ्या धर्माचं पालन करून मला मृत्यू आला तरी चालेल युद्धभूमीवरती, परंतु दिलेला शब्द मी मोडणार नाही. कारण कर्ण दानशूर आहे, दिलेला शब्द पाळणारा आहे. बरं, हे होऊ नये, श्रीकृष्ण परत युद्ध थांबवण्यासाठी माँ कुंतीकडे जातात. म्हणजे हा तिसरा प्रयत्न श्रीकृष्णांनी केला की तू हे युद्ध थांबवू शकते, नाही तर प्रचंड नरसंहार होईल आणि ह्या गोष्टी प्रचंड विकोपाला जाऊ शकतात. माँ कुंती, मग आपल्या सगळ्यांना माहिती, आपण तो प्रसंग बघितला असेल, नदीच्या किनाऱ्यावरती कर्णाला भेटते आणि ती कर्णाला म्हणते की तू नाही लढायला पाहिजे हे युद्ध, तू कौरवांकडनं नाही थांबला पाहिजे, तू हे युद्धच लढू नको, युद्ध होणारच नाही. महाभारत होणारच नव्हतं जर माँ कुंतीला थांबवता आलं असतं तर. परंतु कर्णाला ह्या गोष्टी कळलेल्या असतात. कर्ण म्हणतो, मी दिलेल्या शब्दाचं पालन करेल, माझा शब्द पाळणे हाच माझा धर्म आहे, आणि ज्या ज्या वेळेस माझ्यावर अन्याय झालाय त्यावेळेस तू माझी आई असताना देखील पुढे नाही आली याचं मला दुःख आहे. मग त्यावर ती आई म्हणते की माझ्या पुत्रांना काही झालेलं मला सहन नाही होणार. तो म्हणतो, मी तुला शब्द देतो, 5 पांडव आणि 6वा मी, या 6 पैकी तुझे 5 पुत्र जिवंत असतील. कोणते 5 हे मी सांगू शकत नाही. आणि त्याचा अर्थ अर्थात हाच आहे की एक तर मी जिवंत राहील किंवा अर्जुन जिवंत राहील, परंतु तुझा सांभाळ करायला तुझे 5 पुत्र असतील. तुझ्या 5 पुत्रांना काही होणार नाही, किमान 5 पुत्र राहतील. श्रीकृष्णाने 3 प्रयत्न केला, परंतु सरते शेवटी हे युद्ध त्याला टाळता नाही आलं. त्याचं कारण आहे दुर्योधनाचा अहंकार. कौरवांमध्ये इतका अहंकार होता की त्यांना असं वाटलं की आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणीच नाही आणि पांडव म्हणजे चुकीचेच. ह्याचाच प्रचिती अशी झाली की हे युद्ध झालं. नंतरच्या काळात तुम्हाला सगळ्यांना माहिती, छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा असाच अहंकार अफजल खानामध्ये होता आणि अफजल खान आला आणि त्याचा कोथळा बाहेर काढला. फक्त अहंकार ही गोष्ट. आणि आजच्या काळात म्हणायचं झालं तर तुमच्यात अहंकार असलं की तुम्ही जयकांत शिकरे बनता. त्यामुळे अहंकार हा नसावा, नाही तर मग तुमचा जयकांत शिकरे होतो, अफजल खान होतो, नाही तर दुर्योधन होतो. त्यामुळे अहंकार नसलेला व्यक्ती आयुष्यात पुढे जातो. श्रीकृष्णांनी प्रयत्न केले युद्ध टाळण्याचे, परंतु जस्ट फक्त अहंकारामुळे हे युद्ध टाळता आलं नाही. आपला पॉडकास्ट फारच रंगत आलाय आणि महाभारताचं चित्र इतकं सुंदर पद्धतीने आणि श्रीमद भगवद्गीतेचं सुद्धा सार या छोट्या छोट्या गोष्टींमधून छान तुम्ही सांगताय. तर माझा आता शेवटचा प्रश्न एक मी विचारते की महाभारतातील तुमचं सगळ्यात आवडतं कॅरेक्टर कोणतं? मी सुद्धा तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांसारखा आहे. लोकांना स्ट्रगल करणारा माणूस आवडतो. लोकांना अन्याय झालेला माणूस जो असतो आणि तो नंतर बाउन्स बॅक करतो, स्वतःला सिद्ध करतो, अशी माणसं आवडतात. महाभारतात सगळेच कॅरेक्टर खूप छान आहेत, परंतु माझा वैयक्तिक आवडणारा कॅरेक्टर म्हणजे महारथी कर्ण. याच्यावर लहानपणापासून अन्याय होत गेला. आपल्याकडं थोडासा अन्याय झाला की माणूस खचतो आणि जीव द्यायला जातो. थोडासा अन्याय झाले की त्याला अपयश सहन होत नाही. परंतु प्रत्येक क्षणाला आलेलं अपयश असेल, प्रत्येक क्षणाला झालेला अपमान असेल,
त्यातून सुद्धा कर्णाने स्वतःला घडवलेलं आहे. हो. आणि सगळ्यात महत्वाचं मला असं वाटतं की श्रीकृष्ण ज्यावेळेस त्याला सांगतोय की मी तुला राजा बनवतो, हम्म. तरी हा महारथी करणं, हा अंगराज करणं, जो दानशूर आहे, प्रचंड दानशूर, हो. आणि आपल्याला ती स्टोरी तर माहिती आहे, शेवटी त्यांनी त्याचं कवचही कवच दान दिलं, केलं. हो. तर ह्या दानशूर वृत्ती मला त्याच्यातली आवडते. दिलेला शब्द पाळणे ह्याला तो धर्म मानतो, हम्म. हे मला आवडतं. म्हणून अंगराज करणं हे माझं फेवरेट कॅरेक्टर आहे महाभारतामधलं. आणि त्यातले बरेचसे गुण आपण सगळ्यांनी घेतले पाहिजे, परंतु अधर्माची साथ दिली पाहिजे हा गुण फक्त आपण घेऊ नये. खरं. अन्यथा बाकीच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, अन्याय झालेलं थोडंसं कॅरेक्टर मला वाटतं कदाचित तो अधर्माच्या बाजूने उभाच राहिला नसता जर त्याला आधीपासून योग्य न्याय मिळाला असता तर. त्यामुळे थोडंसं बायस आहे त्याचा आन्सर. संगत सुद्धा मॅटर करते. संगत खूप जास्त मॅटर करते. एखादा चांगली संगत लाभली तर तो पुढे जाऊ शकतो. बऱ्याचदा कॅलिबर असतं करण्यासारखं आपल्यामध्ये, परंतु संगत चुकीची लाभली तर ते कॅलिबर वाया जातं, उपयोगच नसतो. फारच छान आजचा एपिसोड. आणि महाभारतातला प्रत्येक युद्धाचा क्षण असू दे किंवा श्रीकृष्ण आणि अर्जुनातले संवाद असू दे, ते खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलेत. आणि आजचा पॉडकास्ट पण खूप छान झालाय. तर हा श्रीमद भगवद्गीता हा विषयच एवढा वास्ट आहे ना की मी जेवढे प्रश्न विचारू तेवढे कमी आहेत. तर तुमच्या प्रेक्षकांमध्ये सुद्धा काही तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर ते कमेंट्समध्ये नक्की विचारा. आम्ही नक्की उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. तर आजचा एपिसोड कसा वाटला त्याबद्दल कमेंट्समध्ये सुद्धा लिहून कळवा. आणि प्राध्यापक डॉक्टर सचिन वाडेकर सरांचा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, लाईक करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद.